तुमच्याशी हा संवाद साधताना शब्द अपुरे वाटत आहेत, कारण हा संवाद केवळ औपचारिक पत्राचा नाही, तर तो माणूस म्हणून माणसाशी जोडणारा ऋणानुबंध आहे, जो विचारांनी, मूल्यांनी आणि भविष्याच्या स्वप्नांनी गुंतलेला आहे. निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचालित श्रीराम क्लासेस यांनी मला आपुलकीने आपल्या कुटुंबाचा भाग बनवणे ही केवळ निमंत्रणाची गोष्ट नाही, तर या माझ्या आयुष्यातील एका संवादाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा स्वीकार आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक, हृदयपूर्वक आभार. मित्रांनो, निफाड सारख्या निम्न शहरी व ग्रामीण परिसरात आदरणीय उल्हास पाटील सरांनी जे शैक्षणिक व सामाजिक कार्य उभे केले आहे, ते केवळ संस्था उभारण्याचे काम नाही, तर ते भविष्यासाठी माणसं घडवण्याचे धाडस आहे. संघर्ष, चिकाटी आणि सामाजिक भान यांच्या बळावर उभे राहिलेले हे कार्य आज आपल्या सर्वांच्या सहभागामुळे अधिक व्यापक, अधिक अर्थपूर्ण आहे. याबद्दल सरांचे, श्रीराम क्लासेस परिवाराचे आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, आज शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे नव्हे, तर शिक्षण म्हणजे विचारांना दिशा देणे, प्रश्न विचारण्याचे धैर्य देणे आणि माणूस म्हणून माणसात राहण्याची तयारी घडवणे. हीच भूमिका निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन सातत्याने बजावत आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक, सांस्कृतिक व मानवी मूल्यांची जपणूक करत आपल्या मुलांचा वैचारिक पाया भक्कम करण्यासाठी नित्य नवे प्रयोग करण्याचा हा निर्धार मला अभिमानाने भरून टाकतो. मागील दोन्ही कार्यक्रमांमध्ये मला प्रमुख वक्ता म्हणून जो मान, जो सन्मान आणि जे प्रेम मिळाले, याबद्दल धन्यवाद हा शब्द अपुरा आहे. तो ऋण स्वीकार आहे, जो मी शब्दांपलीकडे कायम माझ्या मनात जपून ठेवेन. पालक मित्रांनो, आजची आपली मुलं हीच आपल्या भविष्याची खरी गुंतवणूक आहे. ती प्रॉडक्ट नाही, ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. स्वतःचं भावविश्व, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचा वेगळा विचार घेऊन जन्माला आलेली त्यांच्या विचार अभिव्यक्तीला समजून घ्या. त्यांच्या भावविश्वाशी संवाद साधा. आपल्या अपेक्षाचं ओझं त्यांच्या खांद्यावर न लागता त्यांच्या क्षमतांचा विवेकी कस लावून त्यांची जडणघडण करा. आपण मिलेनियल पिढी आहोत, तर आपली मुलं जेनझी आहेत. ती दरी संघर्षाने नाही, तर संवादाने भरून काढायची आहे. एकमेकांच्या विचारांचा सन्मान करत पुढे चला. बालक आणि पालकांचे संवाद हा सकारात्मक, रचनात्मक आणि विश्वासपूर्ण असेल, तर शालेय शिक्षणासोबतच त्यांचं आयुष्य, करिअर आणि माणुसकीही रंगणार बनेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी शिक्षण ही स्पर्धा नाही, ती स्वतःला शोधण्याची प्रक्रिया आहे. गुण महत्त्वाचे आहेतच, पण विचार, संवेदना आणि सामाजिक भान हेच तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी मूल्य आहे, हे विसरू नका. आज या शब्दाबद्ध संदेशाच्या माध्यमातून आपण सर्वांशी जो संवाद साधला जात आहे, तो केवळ पत्रापुरता मर्यादित नाही, तर हा संवाद म्हणजे आपले ऋणानुबंध अधिक घट्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मी मनापासून मानतो. आपल्या सर्वांना पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा व शुभेच्छा. निफाडकर वीर मिळेंगे विचारांच्या, संवादाच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी. आपला स्नेही विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख सर, करिअर मार्गदर्शक आणि शैक्षणिक सल्लागार डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी. धन्यवाद. सर्वांना एक विनंती आहे, ते मागचे जे पालक बसले त्या पालकांनी थोडं पुढे यावं, ज्या खुर्च्या रिकाम्या आहेत, कारण पागी महिलांना जागा कमी पडते. जे मागचे जेवढे पुरुष वर्ग आहे ते थोडं पुढे यावं. महिलांना जागा मागे कमी पडते. शिक्षकांनी गर्दी इकडं, महिलांनी गर्दी न करता या साईडला बसावं. धन्यवाद सर. आपल्या प्रास्ताविकामधून